ऐका, लक्ष द्या. काय म्हटलंय बा, पार्टिकल ऑफ मास एम मूव्हिंग अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस आर. ओके. रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ इन्क्रीज 3 टाइम्स. म्हणजे मी म्हणतो की इनिशियली रेडियस आर होती, ती इन्क्रीज झाली टू हाऊ मच, आर टू 3 टाइम्स. बरोबर. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्युशनचा त्यांनी म्हटलं फ्रिक्वेन्सी ऑफ रेव्होल्युशन इज डबल्ड. म्हणजे F1 मी एफ म्हणतो, अशा टाइप मध्ये ज्यावेळी इन्क्रीज होते ना, त्यावेळी काय तर सिम्बॉल यूज करायचं. F1 इज एफ, F2 टू एफ. बरोबर. हा. विचारलंय काय, चेंज इन कायनेटिक. चेंज म्हटले म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे डेल्टा केई. डेल्टा चेंज, चेंज फायनल केई. याला आपण सिम्बॉल ई चा यूज करू शकतो, कारण हे म्हटलं ई मायनस इनिशियल केई. राईट. गेटिंग एव्हरीवन. बघा आता, आता टू सॉल्व दिस प्रॉब्लेम वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट, वी हॅव टू फाइंड आउट फायनल कायनेटिक एनर्जी. ओके. इन टर्म ऑफ इनिशियल मी फायनल कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येतोय, इट इज हाफ एम व्ही स्क्वेअर. बघा, लक्ष द्या. बट यामध्ये आपल्याला डेटा यूज करायचा रेडियस अँड फ्रिक्वेन्सी. मग कायनेटिक एनर्जी आपण लिहायचं. आता व्ही म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी. व्ही म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. आणि आपल्याला व्ही नको आहे, आपल्याला एफ पाहिजे. एफ आणि ओमेगाचं रिलेशन असते, म्हणून मी काय केलं, फॉर्म्युला काय केलं, हाफ एम व्ही. व्ही किती आहे, आर ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. मग फॉर्म्युला काय झाला, हाफ एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक फॉर्म्युला तयार झाला. बट आपल्याला ओमेगा नको आहे, आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे. मग ओमेगा किती असतं, हाफ एम आर स्क्वेअर ओमेगा इज 2 पाय एफ चा स्क्वेअर. बरोबर. हा. नाउ इज दॅट, लक्षात आलं. मग कॅल्क्युलेशन बघा, हे 4 2 स्क्वेअर 4 बाय 2, हाफचं 2 गेट कॅन्सल. एम आहे तसं, पाय आहे तसं. नाही, पायचं काय होणार, ते अगोदर आर लिहायला पाहिजे. आर स्क्वेअर, देन लेट्स कम टू ब्रॅकेट पाय स्क्वेअर अँड एफ स्क्वेअर. हा झाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कशामध्ये, इन टर्म ऑफ रेडियस अँड फ्रिक्वेन्सी. आता ऐका पुढचा पार्ट. म्हणजे कायनेटिक एनर्जी ई इज अ प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर अँड एफ स्क्वेअर. असं का म्हटलं, तर 2m अँड पाय कॉन्स्टंट आहे. ह्यामध्ये काही चेंज दिलेलं नाही, फक्त चेंज दिलाय रेडियस मध्ये. मग मी काय केलं बघा, इनिशियल फायनल फाइंड करायचे इन टर्म ऑफ इनिशियल. मग ह्या दोघांचा रेशो लिहायचा. काय येणार, इट इज R2 बाय R1 चा स्क्वेअर डिवाइड बाय इंटू F2 बाय F1 चा स्क्वेअर.
बरोबर. आता मला सांगा R2 किती आहे? रेडियस इन्क्रीज हाऊ मच? 3 टाइम्स. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज हाऊ मच? 2 टाइम्स. मग हे जर माहित असेल की स्क्वेअरवर डिपेंड आहे. 9 9 4 जा 36. 36 मायनस 1 35 इज आन्सर. हे आन्सर आपण फाइंड करूया. ओके, स्क्वेअर आहे ना, मग 9 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, 9 4 जा 37. मग फायनल किती आली? 37 ऑफ इनिशियल. मग आपल्याला चेंज फाइंड करायचं आहे. 36 मायनस 35 31 म्हणजे आन्सर किती? 35. तर मी हे फाइंड करतो बघा. सो इट इज 3R बाय R चा स्क्वेअर बरोबर. 2F बाय M चा स्क्वेअर. गेट कॅन्सल. 3 स्क्वेअर 9, 2 स्क्वेअर 4 म्हणजे किती आलं? 36. काय आलं? EF अपॉन EI. मग EF किती आलं? 36 टाइम्स EI. राईट. विचारलंय काय? चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे E फायनल मायनस E इनिशियल. सो 36 इनिशियल मायनस E इनिशियल. किती आन्सर? 35 E इनिशियल. अंडरस्टूड? ह्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी किती? 2mr स्क्वेअर पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर. हा 12वीचा येतो प्रॉब्लेम फॉर्म्युला. सो इज इट क्लिअर? आन्सर ऑप्शन इज बी.